भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रेरणादायी गीत वंदे मातरमला यंदा 150 वर्ष पूर्ण होत आहेत। या ऐतिहासिक प्रसंगी कोल्हापूरसह राज्यभरात देशभक्तीचा स्वर गुंजला। जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयांपासून शाळांपर्यंत वंदे मातरमचे सूर दुमदुमले आणि सर्वत्र राष्ट्रभावनेचं वातावरण निर्माण झालं। भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रेरणादायी गीत वंदे मातरमला यंदा 150 वर्ष पूर्ण होत आहेत। या ऐतिहासिक प्रसंगाचं औचित्य साधत राज्यातील सर्व जिल्ह्यात वंदे मातरम या गीताचं सामूहिक गायन आयोजित करण्यात आलं। कोल्हापूर जिल्ह्यातही जिल्हा स्तरावर तसंच सर्व तालुक्यांमध्ये शासकीय आणि निमशासकीय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली तसंच उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी यांच्या उपस्थितीत वंदे मातरम समूह गायन पार पडलं। वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या 150व्या सार्ध शताब्दी निमित्त देशभरात आज विशेष उत्सव साजरे करण्यात आले। कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातही देशभक्तीचा स्वर घुमला। प्रभारी कुलगुरू आणि प्रभारी प्रकुलगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली वंदे मातरमचं सामूहिक गायन मोठ्या उत्साहात पार पडलं। शिवाजी विद्यापीठात वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या 150व्या सार्ध शताब्दी निमित्त सामूहिक गायनाचा कार्यक्रम आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। प्रभारी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी आणि प्रभारी प्रकुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागानं या कार्यक्रमाचं संयोजन केलं। भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वंदे मातरम 150 वर्ष या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत करवीर तालुक्यातील विक्रमनगर इथल्या करवीर नागरिकांनी मिळून सामूहिक वंदे मातरम प्रतिज्ञा करून देशभक्तीचा संदेश दिला। विक्रमनगरच्या करवीर प्रशालेत आज देशभक्तीचा उत्सवच साजरा झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शाळेच्या परिसरात देशभक्तीचा नारा घुमला।